एकमेकांचे तळवे दाबून द्यायचे आता. तू माझा दाब, मी तुझा दाबणार. तो व्लॉगची सुरुवात झाली आहे आमच्या इथून. मॅडमच्या लेट करण्याने 10चे मॅडमने वाजवले 12. 5-10 मिनिटं करता करता. हाय कर हाय. करते मी नंतर हात पण टाके फुल करून देणार ना मला तू. भाई गाडी माझी आहे, गाडी माझी आहे तर पेट्रोल तू टाकलं पाहिजे का? टाकलं नाही का? एका महिन्यात 2दा थोडी नसते स्कीम. एव्हरी 3 मंथ्सने येते. पुढच्या नेक्स्ट 3 मंथची आता देऊन टाक ना भाई. पुढच्या नेक्स्ट 3 मंथची आता देऊन टाका ऍडव्हान्स मध्ये. एवढं पण प्रेम नाही. एका महिन्यात हॅलो गाईस, तर आम्ही आता एका वर्षानंतर परत चाललो आहे लालबागला आणि आम्हाला आरती ही VIP दर्शन करून देणार आहे. ॲज पर दर सीझनला करून देते. आणि ही आहे निकिता आणि माझा भाऊ जो गेलाय तो पेट्रोल भरायला गेलाय कारण की आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय. टाकी तर फुल केली पाहिजे ना लालबागचा गणपती. बरोबर आहे पण प्रीपेड होऊन चाललोय आता. बघूया काय होतं ते. हा आता आमचा भाऊ आलेला आहे. गाडी टंकी फुल करून आलाय पण काय वांदे झाले ते आम्हाला माहिती नाही. व्हिडिओ काढण्यात बिझी आहे ना. तिकडे पेट्रोलला पैसे कोण भरणार. बरोबर. बरीच गर्दी आहे इथे. 10व्या दिवसासारखीच गर्दी आहे. ही नाही बिल्डिंग. त्याला बाहेरचा बोलो भाई. मराठी आता नाही. दादाला फोन आला दादा. या प्रकारे 0.1 सेकंड मध्ये आमची एंट्री झालेली आहे. आमच्या समोर चिंतामणी आहे आणि फोन लावायच्या पहिल्याच आधी तोंड बघून पण एक्साइटेड आहे ना. फायनली रील नंतरला रिअल मध्ये बघतोय. ह्याचा फोन आला. दादा पहिला बरोबर. उपक्रमांमध्ये आपणाला देणगी स्वरूपात सेवा रुजू करायची असल्यास मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर थोडं परिश्रम लागला आपला. थोडे कष्ट लागले पण ठीक आहे. कष्टाचं फळ मिळालं. सोडलेले भाई तेवढं चरण भेटलं भाई. मला वाटलं चरण मला साईडनी पळवते. पिक्चर अभी बाकी आहे. आता आपण कुठे चाललोय? आता ह्याला मी इरिटेट ए भाई आता आपण देवाभाऊच्या ओळखीने चाललो. डायरेक्ट लालबागला भाई. डायरेक्ट लालबागला चालला. काहीतरी हिंट तरी दे मला सांगायच्या आधी. मग इकडनं प्लॅन केला आम्ही लालबागकडे जावं व्हायचं. मी तर लालबागला आलो. जरा पोलिसांना विचारलं की बाबा कसं हा इथे गेट नंबर कुठे आहे. ते पोलीस आम्हाला सरळ बोलले की भाई तो कुठच्या ID ने आला असेल, VIP एंट्रीसाठी आला असेल तर बोलते आज काही फायदा नाही. पहिल्या दिवशी एवढी गर्दी झाली आहे की ज्यांची ID होती
ओळखीवाल्यांची किंवा आतमध्ये राहणाऱ्यांची सगळ्या मुलांची आय डी जमा केली आहे. पिलर नंबरच्या हिसाब नाही द्या, पिलरच्या पुढे गेट आहे. आलो तर होतो आम्ही खूप उत्साहात मध्ये. दर टायमाप्रमाणे माहित नाही काय होतं. बाकीच्या गणपती दर्शन होतं, पण लालबागमध्ये आल्याने कॉल उचलले जात नाही. आई निघून जाते आपली. देवा फोन उचलतो आणि यांच्याला फोन नव्हता. मग आम्ही इकडनं निघालो. पुढे लालबागच्या मेन गेट जवळ आलो. VIP एंट्रीच्या इकडे बोललो इकडे एंट्रीला भेटणार नाही, इकडनं फोटो तरी काढू आपण. मग आरती केली त्यांनी सालाबादप्रमाणे 1-2 फोटो काढले. मग जस्ट आम्ही पुढे निघत होतो तर निघता आतमध्ये बघितलं तर आतमध्ये इंटेरियर भारी केलेलं. तुम्ही बघू शकता आपलं लाईटिंग्स अँड ऑल जबरदस्त होती लाईटिंग केली आतमधली. मग ही लाईटिंग बघून झाली आमची आणि आम्ही निघालो गणेश गल्लीकडे. बोललो राजाचं दर्शन तर नाही झालं, मुंबईचं राजाचं दर्शन करूया. चरण दर्शन भेटणार नाही आपल्याला, मुखदर्शन करून जाऊया. मग आम्ही गेलो पुढे, पास वगैरे काढले आणि एंट्री भेटली आम्हाला आतमध्ये. तिथे आम्ही होप सोडलेली की कदाचित भेटलं तर भेटू शकतं चरण दर्शन वगैरे. पण आतमध्ये आम्हाला तसं झालं आहे चरण दर्शन एका मुलामुळे, तुम्ही पुढे बघू शकतात. दोनदा बोललो पास ऐकायला कमी येतं काय बोलतो ना, तिकडे पैसे द्यावे लागतील त्यानंतर हा पास आहे. बोल ना मग ते आम्हाला काढतो तू पास करतो मग काय जेव्हा सांगणार समज भाई. मगाशी इकडे कोणच होतं, तिथे होती लाईन तिथे. आता पास आहे बाहेर तर फटाफट आले लोक बाहेर. 12 दिवसाची पडलेली आहे. हो आरतीचा ब्लॉगर भाई. बिफोर आहे ना आपल्याला अशी स्टिक घ्यायची, ती स्टिक वर तुला काय म्हणतात बाईकला पण लावतात पाठी. लालबाग साठी एकदम कडक टच पाहिजे, कडक टच. हा मग अरे भाई हे किती फटाफट आहे बघ भाई. लाईन तर सेम. अरे मला सवय ना भाई बोलत बघ मित्रांनो, बघ सेम तर पैसे पाच तर त्यांनी पण काढला, पाच तर आपण पण काढलाय. बघ हे बघ इकडे झाले. आणि आम्ही इकडे आतमध्ये होप सोडून दिलेले कारण एवढी इकडे सगळी गर्दी होती तर वाटलं होतं की इकडे मग चरण दर्शन भेटेल. मग पुढे एक सीन झाला. आतमध्ये मंडळातला पोरगा होता, त्याला बोललो की भाई व्लॉग वगैरे बनवतोय, तर त्याने आम्हाला एक शॉर्टकट रस्ता दिला. तो डायरेक्ट आम्हाला आतमध्ये घेऊन आला मंडपात. तुम्हाला मुलगा पण दाखवतो हा या व्हिडिओमध्ये. त्याने आपला खूप सपोर्ट केला इकडे. आम्हाला फुल जागा वगैरे पण करून दिली त्यांनी, पाय बिया पडायला आरामात व्हिडिओ काढायला. हाच होता मुलगा. धन्यवाद चांगलं आहे. माझ्या पुढे ना खाली होईल मग. हे शुभम चल झालं मग तयारी करून ठेवली आहे. तुमच्या याने भेटलंय तुम्हाला भाई मस्त वाटलं. एकदम मजा आली. फुल फिलिंग फुल कोड दिला त्यांनी. एकमेकांचे तळवे दाबून द्यायचे आता. तू माझा दाब, मी तुझा दाबणार. ठीक आहे. थोडा काहीतरी नाश्त्याचा ब्रेक. बरोबर आहे का मॅम?
सगळं बंद आहे की चालू झालं तेच नाही माहिती भाई. अरे इकडे म्हटलं आता गर्दी नसणार त्याच्यामध्ये खाली वाटतं. हां लास्ट टाइमला आलेलो काय नाही. मी मूर्ती दाखवली नाही देवीच्या टायमाला आलेलो. भाई काय घाणेरडा वास होतं रे. उग्र ससा सुगंधित वास. गणपती हाय कुठे पण. एवढं पार्टी चला चला इकडे ना भाई. काय वाटतं आरती कशी असेल ही मूर्ती. एकदम अप्रतिम असणार. शेव किती फुटाची रे मूर्ती भाई. 23. किती फुटची आहे? 23. म्हणजे तेवढी त्या ह्याची एवढी. ती रामाची होती ना श्रीरामाची हा ती आली मूर्ती. 23 फूट. भाई आज गर्दी कमी आहे तेव्हा चालू आहे यांचं अजून. बाकी हे सगळी तयारी करतात. विक्रय घ्या. त्याच्यासाठी तयारी करून पुढे दाखवतो. मग इकडे आम्हाला दिसला एक परळचा राजा, सॉरी भाई लोकांचा राजा, जो होता 23 फुटाचा श्रीरामाचा अवतार घेऊन. चप्पल इकडेच काढूया आपण. हा भारी मूर्ती. हीच मूर्ती आहे. तिथे कुठं तिकडे आहे का गणपती. अच्छा तू जाय ना इकडनं. सकाळ सकाळी कोण एवढा मसाला डोसा मस्त बघ ना मूर्तीच होती का बघणार एकदम भारी होती मूर्ती. एक मी एवढी हाईट आहे बिना गर्दीची विर्दीची काहीच नाही गर्दी बा इकडे. अरे पहिल्या दिवशी आणि बघणे मस्त आहे बघणार की एकदम अशी उभी. आता आपण चाललोय इकडे कुठची मूर्ती. महाराजा हा राम मंदिर पण बनवलंय. छान आहे बघण्यासारखं. हा कुठचा होता परळचा महाराजा. हा राजा होता अच्छा तो महाराजा. आता इकडे चाललो आम्ही परळचा. असं येताना इकडे आपण नाश्ता हो गया. आपण आलोय परळच्या महाराज परळच्या महाराजाजवळ. मूर्ती पण रील्समध्ये आम्ही बघितलेली तेव्हा मस्त वाटलेली. तेव्हा आता प्रत्यक्षात कशी आहे बघूया. प्रत्यक्षात कशी बरोबर. मग त्यानंतर आम्ही पोचलो एक फेमस गणपती यावर्षीचा बॅलेन्सिंग मूर्ती, जो होता परळचा राजा, पुढे बघ. जो फक्त असं वाटतं की मूर्ती फक्त हवेतच उभी आहे. गणपती बाप्पा. सो अशा प्रकारे आमचे 5 मेन गणपती झाले. परळचा महाराजा, परळचा राजा, गणेश गल्ली, तेजुगायचा गणपती तेजुगाळा आणि गणेश गल्ली तेजुगाळा, चिंतामणी झाला बाई. चिंतामणी. आणि आता राहिलं तर फक्त लालबागचा राजा. पण ठीक आहे, आज पहिला दिवस होता. आज काय दर्शन झालं नाही बाई आमचं. नाही झालं, पण अजून 10 दिवस आहे का. 10 दिवस आम्ही परत ट्राय करणार. हा 10 दिवसात जर बाप्पाचं बोलावणं असेल तर आम्ही परत येणार, नाही तर विसर्जनाला भेटूच. डायरेक्ट लालबागच्या विसर्जन येणार. हो, आणि अशा रीतीने आता आम्ही हा ब्लॉग तर एंड करतोय. जर लालबाग दर्शन झालं तर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भेटूया आपण. बाय.